अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने घेतली कोकरे कुटुंबियांची 4 मुले दत्तक। सामाजिक बांधिलकी जपत दिला कोकरे कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात। अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने दिघे वस्ती येथील गरीब कुटुंबातील 4 मुले दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन कोकरे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे। सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कोकरे हे दिघे वस्ती तालुका राजगड जिल्हा पुणे येथील रहिवासी असून ते सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण कार्यकर्ते होते। मात्र ते एका सामाजिक कामासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात दुखायला लागले व काही काळानंतर त्यांच्या डोक्यामध्ये रक्तस्राव झाला आणि ते बेशुद्ध झाले। त्यामुळे त्यांचे ऑपरेशन केले। ऑपरेशनचा संपूर्ण खर्च हा खूप होता। 3.5 ते 4.5 लाख रुपये एवढा खर्च होता। ऑपरेशन झाले, परंतु डॉक्टरांनी त्यांना किमान 4 ते 5 वर्ष कोणतेही कामधंदा आणि प्रवास करायचा नाही असं सांगितल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले। त्यांना 2 मुले असून ते शिक्षण घेत आहेत। दवाखान्याचा खर्च व शैक्षणिक खर्च भागवणे मुश्किल झाले आहे। गेल्या 3 वर्षांपूर्वी त्यांचे बंधू नवनाथ कोकरे यांचेही निधन झाले असून त्यांनाही 2 मुले आहेत। त्यांच्याही कुटुंबाची बऱ्यापैकी जबाबदारी हे उचलत होते, परंतु त्यांच्या ऑपरेशनमुळे दोन्ही कुटुंबाचा खर्च भागवणे अवघड झाले असल्यामुळे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने तुकाराम कोकरे यांची 2 मुले व नवनाथ कोकरे यांची 2 मुले दत्तक घेऊन त्यांना नुकताच पुणे येथे त्यांच्या कुटुंबियांना 10,000चा चेक दिलाय व वह्या देऊन 4ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी अहिल्यादेवी ट्रस्टने घेतली आहे। तुकाराम कोकरे पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत त्यांच्या कोकरे कुटुंबियांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी अहिल्यादेवी ट्रस्ट घेईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणजी काकडे यांनी दिली आहे। तुकाराम कोकरे हे नेहमी समाजासाठी प्रामाणिक काम करीत असून त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आल्याने त्यांना आता मदतीची गरज असल्याने प्रवीण काकडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा दिला आहे। यावेळी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणजी काकडे, प्राध्यापिका शीतल काकडे व सुरेखा कोकरे व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते। पुणे दत्तात्रेय शेडगे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.